वर्षापूर्वी एक श्रावण नावाचा मुलगा होता. त्याचे आई वडील आंधळे होते आणि एक दिवशी तो त्यांना काशी यात्रेला नेत होता. वाटेत त्यांना खूप तहान लागली होती, म्हणून तो नदीपाशी थांबला पाणी आणायला. त्याच दिवशी दशरथ राजा जंगलात शिकार करायला गेला होता आणि पण आज त्याला काही शिकार मिळेच न, म्हणून त्यांनी ठरवले की आज आपण इथंच थांबू शिकार मिळेपर्यंत. म्हणून मध्यरात्रीमध्ये तो झाडावर चढून थांबला तिथं. मग जेव्हा श्रावण बाळांनी पाण्यामध्ये घागर बुडवली, तेव्हा दशरथ राजाला बुडबुड आवाज ऐकू आला. अरे चा, हे तर प्राणी आलाय, म्हणून त्यांनी आवाजाच्या दिशेने बाण सोडला आणि अगं आई असा आवाज आला. अरे हे तर माणसाचा आवाज आहे. तसं म्हणून तो खाली उतरला आणि त्याला एक मुलगा दिसला. त्याच्या छातीत बाण घुसला होतो आणि तो तळमळत होता. तो म्हणाला, अरे बाळा, तू कोण आहेस आणि एवढं मध्यरात्री तू काय करतोयस? श्रावण म्हणाला, मी श्रावण आहे. माझे आई बाबा आंधळे आहेत. मी त्यांना काशी यात्रेला नेत होतो, पण वाटेत त्यांना खूप तहान लागली होती. दशरथ म्हणाला, क्षमा कर बाळा, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. श्रावण म्हणाला, जाऊ द्या, आता मी काही जगत नाही, पण हे पाणी माझ्या आई वडिलांना द्या. असे म्हणून श्रावणाने प्राण सोडले. दशरथ राजा मग गेला आणि श्रावणाच्या आई बाबाकडे. ते म्हणाले, श्रावण, इतकं वेळ का लागला? तू ठीक आहेस ना? दशरथ राजा काहीच बोले न. तू आम्हाला का बोलत नाहीयेस? रागवलास? दशरथ राजा म्हणाला, मी तुमचा श्रावण नाहीये. मी अयोध्याचा राजा दशरथ आहे. माझ्या हातून चुकून श्रावणाला बाण लागला. तो आता जिवंत नाहीये, पण त्यांनी सांगितलं की माझ्या आई वडिलांना पाणी आणून द्या, म्हणून मी इथं आलोय. श्रावणाच्या आई बाबा रडायला लागले. ते म्हणाले, काय बाण लागला? आमचं बाळ गेलं तर आम्ही का जगू? पण लक्षात ठेव, आम्ही तुला एक शाप देणार आहेत. आम्ही जसं पुत्र शोकाने जातो, तसं तू पण एक दिवस पुत्र शोकाने मरणार आहेस. असं म्हणून श्रावणाच्या आई बाबांनी प्राण सोडले.